आपल्या शेतामध्ये अनेक प्रकारच्या रानभाज्या असतात, जसे की आंबाडीची भाजी, जिलतीची भाजी, गव्याची भाजी, चवीची भाजी. त्यातलाच एक प्रकार म्हणजे गोळीची भाजी. तर गोळीची भाजी कशी बनवायची आज याची मी तुम्हाला रेसिपी सांगणार आहे. तर त्यासाठी लागणार आहे आपल्याला 1 वाटी बेसन, 1 वाटी गव्हाची भाजी, उभा चिरलेला कांदा, लाल मिर्च, वाटलंच तर तुम्ही हिरवी मिर्च पण घेऊ शकता. तर सर्वात आधी मी गॅसवर कढाई ठेवून त्यात 2 माप तेल टाकले. तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडासा कांदा टाकायचा. तो कांदा त्यामध्ये चांगला होऊ द्यायचा. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं जिरं आणि लाल मिर्च पण टाकून द्यायची. ते थोडंसं होऊ द्यायचं. त्यात चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं. नंतर त्यामध्ये गोळीची भाजी टाकायची आणि ते थोडंसं 5-10 मिनटं होऊ द्यायचं. ती गव्हाची 5 मिनटं झाल्यानंतर त्यामध्ये ती गव्हाची भाजी शिजल्यानंतर त्यामध्ये थोडंसं वाटीभर बेसन टाकून घ्यायचं. त्याला होऊ द्यायचं. परत करून त्याला किमान 10 मिनटे तरी होऊ द्यायचं आणि त्यावर एक झाकणी झाकून ठेवायची. ही गव्हाची भाजी खायला इतकी सुंदर आणि चविष्ट लागतात ना, की एकदा खाल्ली तर पुन्हा पुन्हा खावंसं वाटतं. तर ही भाजी तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा आणि एकदा खाऊन पहा. तर ही आहे आपली गव्हाची भाजी बनून तयार.